तिच्यापासून लपवून मी चूक तर नाही करत आहे ना? एवढे कशाला घाबरलात? बरं ते जाऊ दे. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आजची माझी सकाळ लय भारी झाली बघा. नाही म्हणजे मी सकाळी लवकर उठले, लवकर लवकर जाऊन आंघोळ केली, लवकर लवकर देवाची पूजा केली. हा पण देवाची पूजा कर जरा येळ लागलं बघा, कारण देवाचे आभार मानायचे होते ना. मग लई वेळा आभार प्रदर्शन चालू होतं. मग त्याच्यानंतर जाऊन तुमच्यासाठी नाश्ता केलाय आणि आता चहा आणलाय. तर तो चहा थंड व्हायच्या आधी प्या, नाहीतर त्याची टेस्ट जाईल बरं का. आणि लवकर लवकर आवरा आणि बाहेर नाश्ता करायला या. तुमच्यासाठी तुमची फेवरेट थालीपीठ केली, त्यामुळे पटपट आवरा आणि लवकर बाहेर या. काय झालं? माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे संजू. अयो, मला तर माहितीच नव्हतं. पण बरं झालं तुम्ही सांगितलं. आता तुम्ही सांगितलंय ना म्हणून मी पण सांगते. माझं पण तुमच्यावर खूप 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 प्रेम आहे. नाही म्हणजे तुमचं नक्की केवढं प्रेम आहे? एवढं एवढं दाखव. एक सांगायचंय रणजितराव. पॉवर ऑफ अटर्नी बद्दल बोलणार असाल, तुम्ही काही सांगायच्या अगोदर आम्हाला काही सांगायचं. आम्ही आजपर्यंत कोणावर बी अन्याय केला नाही, करणार नाही. आणि तुम्ही तर पाठचे भाऊ आहात. जास्त लोड घेऊ नका. आम्ही आज सर्वोदय वकिलाकडे जाणार आहे. पॉवर ऑफ अटर्नी जरी कायम असली तरी आपल्या कुटुंबाच्या उत्पन्नाचा हिस्सा तुम्हाला मिळत राहणार. काळजी करू नका, गडगंज हिस्सा आहे. आराम करा आणि बसून खावा. ते सांगायला नव्हतं आलो मी. रणजितराव समजून घ्या, पॉवर ऑफ अटर्नी याच्यासाठीच केली की आमची कामं काही राहून जाऊ नयेत आणि ती तुमच्यामुळे अडू नयेत. आम्ही ना आतापर्यंत कोणाचा हिस्सा लाटला ना यापुढे लाटणार. मी ना तुमच्याकडे हिस्सा मागायला आलोय ना स्पष्टीकरण. मला एवढंच सांगायचंय की डाले पाटलांची जी काही जमीन आहे, जी काही शेतीवाडी आहे, मग त्यात तुम्ही बळकावलेली लाटलेली जमीन आलीच, ती तुम्हालाच लखलाव. इथून पुढे माझं काय करायचं ते मी पाहिजे. माझी भाकरी मी कमवून खाईन. रणजितराव, भाबड्या समजुतीत राहू नका. भाकरी फुकट येत नसती. माझं मी बघेन. कोणाच्या जीवावर एवढ्या गमजा मारतो? जी नोकरी होती ती गेली. ते पुण्याला जे काही करायला गेला होता ते अर्धवट टाकून परत आला. आता काय करायचा विचार आहे? सांगितलं ना, माझं मी बघेन. तुम्हाला त्याची चिंता नको. सोडा हो, आम्ही स्वतःची चिंता कर ना. चिंता चिता समान. आता आम्हाला बघायचंच आहे. किती दिवस चालतं तुमचं हे मी बघून घेतो. कारण काय रणजितराव, इतिहास बदलता येत नसतो आणि तुमचा इतिहास हे सांगतो की आजपर्यंत तुम्ही एकही काम पूर्ण केलेलं नाही. धरसोड धरसोड धरसोड. बघूया आता हे नवीन धरलेलं कधी सोडता येते. हम भी देखेंगे आप कब तक टिकेंगे.